तुम्ही सांगा तेव्हा, म्हणजे आत्ता हो, म्हणायचं. सांग. हरिओम. भगवद्गीतेच्या आपल्या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये सगळ्यांचं स्वागत. एक आठवड्याच्या गॅपने आपण भेटतो आहोत. प्रार्थनेने सुरुवात करूयात. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे लङ्घयते गिरिं। यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हरिः ओम्। हरिओम. 6व्या अध्यायातला 23वा श्लोक आपण मागच्या वेळेला पूर्ण केला होता. त्याची उजळणी करू. 23व्या श्लोकाबरोबर आपला विषय विभाग 3 हा संपला होता. योगाचं संयमित आचरण आणि अंतःस्थिती असा तो विषय होता. तर आपण आधी 23वा श्लोक गीता आणि गीताई असा म्हणूया आणि मग त्याची उजळणी करू. तू गीतेतला श्लोक म्हणतेस, मी गीताईतला म्हणते. तं विद्याद्दुःखसंयोग वियोगं योगसंज्ञितं सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्णचेतसा। तया असं म्हणती योग दुःखाचा जो वियोगची, जोडावा निश्चयाने तो योग उत्साह राखुनी. फक्त याचा अन्वयार्थ एकदा वाचते. त्या दुःख संयोगाच्या वियोगाला योग हे नाव आहे असं जाणावं. तो योग न कंटाळलेल्या चित्ताने निश्चयपूर्वक आचरणे हे कर्तव्य होय. म्हणजे तो आचरावाच, जरी त्याच्यात त्रास असला तरी तो आचरावाच असं सांगितलेलं आहे. आता इथे सुरुवातीला तम हे जे सर्वनाम आहे ते आधीच्या 3 श्लोकांशी जोडणारं सर्वनाम आहे. कारण 20, 21, 22 आणि 23 असं मिळून एक मोठं वाक्य पूर्ण होतं. तो दुःखाच्या संयोगाचा वियोग, की तो कुठला, तर जिथे 20व्या श्लोकात सांगतात की यत्रोपरमते चित्तम निरुद्धम योग सेवया. योग सेवया म्हणजे योगाच्या अभ्यासाने जिथे निरुद्ध स्थितीतलं चित्त हे उपराम स्थितीपर्यंत पोचतं. आता आपण हे निरुद्ध स्थिती, उपराम स्थिती हे सगळं पाहिलेलं आहे. त्यामुळे त्याचं आता मी पुन्हा इलॅबोरेट इथे नाही करणार. आपली उजळणी आहे ही. आणखीन काय तिथे होतं? यत्रोपरमते चित्तम निरुद्धम योग सेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति. आत्मना एव आत्मानं पश्यन् आत्मनि एव तुष्यति. स्वतःच आत्मना म्हणजे स्वच्या जाणीवेच्या द्वारा स्वतत्वाला किंवा आत्मतत्वाला पाहून स्वतःमध्येच जो तुष्यति, हा सगळ्यात महत्वाचा शब्द आहे. आत्म्याचा अनुभव हा अत्यंत आनंद देणारा आणि संतुष्ट करणारा आहे हे सांगितलंय. असा तो दुःख संयोगाचा वियोग 20व्या श्लोकात हे सांगितलं. मग 21व्या श्लोकात काय सांगितलं? तुष्यती. मग किती तुष्यती? सुखमात्यंतिकम यत्तद् बुद्धिग्राह्य मतींद्रियम वेत्ती यत्र न चैवायम स्थितश्चलति तत्वतः. की तो आत्यंतिक सुखाचा अनुभव आहे. आत्यंतिक सुख म्हणजे आपण बघितलं होतं की त्याच्यामध्ये 6 निकष पूर्ण होतात. स्वाधीनता, स्थिरता, तीव्रता, ज्ञानमयता, आयासराहित्य आणि परिणाम. म्हणजे सुख अनुभवत असतानाही सुख आणि सुख संपल्यानंतरही सुख, म्हणजे परिणामी सुद्धा सुख. आता सुरुवातीला सुख आणि नंतर दुःख असं नाही. असे 6 निकष त्याच्यात पूर्ण होतात आणि ते बुद्धिग्राह्य आहे. म्हणजे बुद्धीच्या मदतीने त्या सुखापर्यंत पोहोचता येतं आणि इंद्रियांच्या पलीकडचं आहे. आणि ज्या अवस्थेत पोचल्यानंतर परत तिथून मागं फिरणं नाही. आणि 22व्या श्लोकात सांगितलं यौ लब्ध्वाचा परम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणापि विचार्यते. म्हणजे जे सुख प्राप्त केल्यानंतर त्याच्यापेक्षा अजून काही मोठं आहे असं योग्याला वाटतच नाही. आणि ते सुख हे कसं निरंतर असतं,
त्याच्यामध्ये बाकी बाहेरून कुठलेही व्यवहारात कुठलेही दुःखाचे आघात जरी झाले तरी ह्याच्या आंतरिक सुखाला अजिबात धक्का पोचत नाही, असा तो दुःख संयोगाचा कायमस्वरूपी वियोग म्हणजे योग. अशी एक योगाची छान व्याख्या तिथे केलेली आहे. आणि जी व्याख्या योगाची प्रक्रिया सांगत नाही तर योगाचा परिणाम सांगते. या अनुषंगाने आपण इथले पहिल्या ओळीतले सगळ्यात महत्वाचे शब्द होते संयोग, वियोग, योग, त्याचा जरा परामर्श घेतला होता. संयोग हा दोन गोष्टींमधला असा संबंध असतो की जो परमनंट नसतो. त्या संयोगामध्येच वियोगाचं पूर्ण पोटेन्शियल असतं. संयोगामध्येच वियोग लपलेला असतो. संयोग होतो याचा अर्थ पुढे कधीतरी वियोग होणारच आहे. आणि म्हणून संसारातले जे सगळे संबंध असतात ते संयोग या प्रकाराचे असतात. आणि दुसरा जो योग हा जो प्रकार आहे, संयोग म्हटल्यावर आपल्याला वियोग आपला बघूनच झाला. आणि योग ज्याच्या बरोबर ज्या दोन गोष्टींचा योग होतो तो कायमस्वरूपी असतो, त्यांचा पुन्हा कधीही वियोग होत नाही. त्यामुळे असा योग कुठल्या बाबतीत घडतो तर जीवाचा परमात्म्याशी जो योग असतो, किंबहुना तो कायम असतोच. तो आधी नव्हता आणि मग होतो असा स्वरूपाचा नाही, तो स्वतः सिद्ध आहे. पण अज्ञानामुळे आपल्याला त्याची जाणीव नाही आणि त्यामुळे जीव प्रत्यक्षात परमात्म्याशी जोडलेला असूनही तो मात्र स्वतःला संसाराशी जोडलेला समजत राहतो. आणि त्यामुळे त्याचा कायम दुःखाशी संयोग घडत असतो. तर संसारातला सारखं दुःख दुःख का म्हटलंय तर मागे जो आपण एक श्लोक बघितला होता 5व्या अध्यायात, येही संस्पर्शजा भोगा दुःख यो नय एवते आद्यंतवंत कौंतेय नतेषु रमते बुधा. एकतर इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगाने जे सांसारिक सुख मिळतं ते येन केन प्रकाराने तुम्हाला दुःखाकडेच पोचवतं. आत्ता क्षणभर जरी सुख वाटलं तरी ते पुढे दुःखातच कल्मिनेट होणार. कधी आणि किती प्रमाणात हे नाही माहिती, हे प्रत्येक केस टू केस वेगळं असेल, पण ते तसंच होणार. दुःख येऊ नये हा आपण पूर्ण छान बघितलेला आहे. दुःखाची सगळी मीमांसाही केली होती आणि कुठल्या कुठल्या प्रकारची दुःख असतात तेही पाहिलं होतं. आणि दुसरं म्हणजे ते संपणार आहे, शाश्वत नाहीये. आता एकदा सुख मिळालं म्हणजे झालं, कायमचं ते माझ्याकडेच टिकणार असं काही नाही. ते कधीही जाऊ शकतं. आणि सुखाची समाप्ती म्हणजे दुःखाचा प्रारंभ. म्हणूनही त्याला संसारातल्या कुठल्याही सुखांनाही शेवटी दुःखच म्हटलंय. आणि म्हणून रामदास स्वामींसारखे संत आपल्याला सारखे जागृत करत असतात. सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकून आले, किंवा विषयजनित सुख हे सुख होणार नाही. सांगतायत, तुम्हाला वाटत असेल आत्ता सुख, पण ते अल्टिमेटली सुखात त्याचा परिणाम होणार नाही, तेव्हा सावध राहा. आणि हे जे सांसारिक सुख असतं ते शरीर मन बुद्धी या उपाधीच्या द्वारा भोगलं जातं. आणि म्हणून त्याला दुःख संयोग असं म्हणतात. आता या दुःख संयोगापासून वियोग होण्यासाठी काय करायला पाहिजे तर शरीर मन बुद्धीच्या उपकरणांच्या द्वारा सुख भोगण्याची जी काही सिस्टीम आहे, जी काही यंत्रणा आहे, त्याच्यातून स्वतःची सुटका करून घ्यायला पाहिजे. म्हणजेच काय, शरीर मन बुद्धीशी जे आपलं कायमस्वरूपी तादात्म्य झालेलं आहे त्या तादात्म्यापासून वर उठलं पाहिजे, ते तादात्म्य सोडलं पाहिजे. आणि मग हे कसं घडेल, त्याचा प्रभावी उपाय म्हणजे योग साधना. आता योग साधना काय करते, जे मन आपलं बाहेर सगळीकडे विखुरलेलं असतं किंवा बाहेरच्या गोष्टींच्या मागे धावत असतं आसक्त होऊन, त्याला ते आत वळवतं. आणि मनाचा स्वभाव काय आहे, कुठेतरी चिकटणं. मग कुठेतरीच चिकटायचं आहे तर मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याला आत चिकटवा, त्याला आत्मसुखाची गोडी दाखवा, म्हणजे ते आत आत्म्याला जाऊन चिकटेल. आणि हे असं मनाला आत्मसुखाची गोडी दाखवणं, गोडी लावणं, ह्यालाच म्हणायचं ध्यान प्रक्रिया. आता इथे आपल्याला एक प्रश्न पडतो की संसारात कधी सुख कधी दुःख असं असतं, तर त्या सुख दुःखांची वियोग असं न म्हणता फक्त दुःखाशी वियोग का म्हटलंय. आपण हे बघितलं, त्याचं एक कारण तर आपण बघितलं की सुख हे सुद्धा नंतर दुःखातच रूपांतरित होणार आहे, म्हणजे ते खरं सुख नाहीच आहे, मृगजळासारखंच आहे, म्हणून असं म्हटलं असणार. त्याला अजून एक कारण आहे. ज्ञानेश्वरांनी त्या सुख आणि दुःखाच्या ज्या दोन व्याख्या केल्यात की जीव आत्मस्वरूपी असताना जे अनुभवतो तेवढंच सुख, आणि आत्मस्वरूपाची अवस्था सोडून जगताना बाकी जे काही अनुभवतो
ते सगळं दुःख. या व्याख्याच इतक्या स्वतःला सिद्ध करणाऱ्या आहेत की ह्याच्यानंतर दुःख संयोग वियोग म्हणणंच कसं योग्य आहे हे आपल्याला पटल्याशिवाय राहत नाही. आणि मग पुढच्या ओळीमध्ये म्हटलंय की असा हा दुःख संयोगाशी कायमचा वियोग करणारा जो योग आहे तो साधकांनी नक्की योग प्राप्त करण्यासाठी कष्ट केले पाहिजे. सहा निश्चयेन योक्तव्य, दृढ निश्चय करा की हो मला हा योग करायचाच आहे. आणि ते सावधगिरी मात्र आहे की हे फार सोपं काम नाहीये. कुठलाही मोठा जेव्हा तुम्हाला लाभ होणार असतो त्याच्याकरता घ्यायचे कष्ट आणि त्याला लागणारा वेळ हे नक्कीच मोठं असतं. ते काही असं येता जाता सहज हसत खेळत होईल असं समजू नका. ते जितकं मोठं तितके तुमचे कष्ट आणि वेळ मोठा. आणि त्यात ते तेवढं सगळं त्यात शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचेपर्यंत तुम्ही मध्येच हतोत्साह होऊन चालणार नाही, कंटाळून चालणार नाही. आणि याच्यासाठी आपण अनिर्विण्ण चेतसा असा शब्द वापरलाय, न कंटाळलेलं चित्त. त्याच्यासाठी आपण दोन गोष्टींचा आधार घेतला होता. एक टिटवीची गोष्ट होती की टिटवीची अंडी समुद्र गिळंकृत करतो, टिटवी समुद्रावर रागावते आणि म्हणते थांब तुला कोरडच करून टाकते. टिटवीचा जीव केवढा, समुद्र केवढा, पण ती ते काम करते आणि तिच्यावर दया येऊन परमेश्वर तिला कशी मदत करतो असं आपण बघितलं होतं. तर ते एक रूपक होतं की टिटवी म्हणजे अनिर्विण्ण चित्तानी योग साधना करणारा योगी. सागर म्हणजे माया किंवा अविद्या. सागराला जेवढं टिटवीनं कोरडं करणं ही गोष्ट अवघड आहे, तितकंच मायेला जिंकणं हे आपल्यासारख्या संसारी लोकांना तितकंच अवघड आहे. अंड म्हणजे आत्मज्ञान. ते अंड प्राप्त करण्यासाठी ती झटते, तसं आपण आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी मायेशी झगडणार आहोत. आणि समुद्राचा एक एक थेंब हटवायचा, जे सोचीने हटवायचा जो प्रयत्न असतो, ते म्हणजे क्षणाक्षणाला मनामध्ये ज्या वृत्ती उठत असतात ती एक 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 वृत्ती ही नष्ट करत जाणं, हे त्या एक 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 थेंबाने समुद्राला कोरडं करण्यासारखं. इतक्या त्या वृत्तींच्या लाटा अखंड येत असतात. अशी ती रूपकात्मक गोष्ट आपण बघितली. आता आपण आजच्या श्लोकाकडे वळूयात. आता आजचा जो श्लोक आहे 24वा, तिथे आता एका नवीन विषयाची सुरुवात होतीये. पण 24व्या श्लोकामध्ये वाक्य पूर्ण होत नाहीये. त्यामुळे आपण 24 आणि 25 असे दोन श्लोक गीता आणि गीताई असं म्हणू. आणि मग प्रत्यक्षात एक्सप्लेनेशन किंवा विश्लेषण विवेचन मी 24व्याच करणार आहे. पण त्या दोघांच्यात काय संबंध आहे तो आधी आपण समजून घेऊ आणि मग आपण पुढे जाऊया. त्यामुळे 24वा श्लोक म्हण, मग मी 24व्याचं गीताई म्हणते, मग 25 आणि मग परत 25ची गीताई. संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान् शेषतः मनसैवेन्द्रियग्रामं विनियम्य समन्ततः. संकल्पी उठिले सारे काम निश्चेष सोडुनी, इंद्रिये हि मनानेची ओढूनि विषया तुम्ही. शनैः 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 शनैरुपरमेत् बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिन्तयेत्. धरुनी धीर बुद्धीने निवर्तावे हळूहळू, आत्म्यात मन रोवूनी काही चिंतू नये स्वये. आता आपण 24वा आधी पदच्छेद अन्वय अर्थ असं बघून घेऊ आणि मग 24-25 मधला आपण जो काही आहे तो संबंध काय येतो बघूया. संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान अशेषतः मनसा एव इंद्रियग्रामं विनियम्य समन्ततः. संकल्प प्रभवान, संकल्पांपासून उत्पन्न होणाऱ्या सर्वान कामान, सर्व कामनांचा अशेषतः त्यक्त्वा, काहीही शिल्लक न ठेवता त्याग करून, मनसा एव, मनानेच, इंद्रियग्रामं समन्ततः विनियम्य, सर्व इंद्रिय समुदायांचे सर्व बाजूंनी चांगल्या प्रकारे संयमन करून. आपण
हा भावार्थ जो पुन्हा वाचतो तो आपण आधी आपला रिलेशन लावून झालं 24-25चं की मग पुन्हा वाचू आणि मग आपल्या विवेचनाला सुरुवात करू. मी म्हटलं तसं 25व्या श्लोकाची सुरुवात काय आहे? शनै शनै रूपरमे. तिथे असा एक आदेश दिलेला आहे की चित्ताची उपराम अवस्था प्राप्त करावी. हा, उपराम अवस्था म्हणजे काय? आपण बघितलेलं आहे, यत्रो परमते चित्तम निरुद्धम योग सेवा या श्लोकाच्या वेळेला की चित्त आवडीनीच आत्म्याशी एकरूप होऊन राहतंय आणि तिथून बाहेर पडायला ते मागतच नाहीये. ते छान रमलंय तिथे, त्याला तेच छान वाटतंय, त्याच्यापेक्षा अजून काही नकोच. यौ लब्ध्वाचा परम लाभम मन्यते नाधिकम तथा. इथे आपण तुकारामांचा अभंग पण बघितला होता. चित्त चाकाटले स्वरूपा माझारी न ये माघारी सुखावलो. ही जी अवस्था आहे ती चित्ताची उपराम अवस्था आणि ही अवस्था साधण्यासाठीची पूर्वतयारी जी आहे ती या 24व्या श्लोकात सांगितली. पहिल्या श्लोकात सांगितलंय, पहिल्या 24व्या श्लोकाच्या पहिल्या ओळीत सांगितलंय कामनांचा त्याग आणि दुसऱ्या ओळीत सांगितलंय मनाने इंद्रियांचं नियंत्रण करणं. ही पूर्वतयारी झाली की मग उपराम अवस्थेचे प्रयत्न शक्य आहेत किंवा उपराम अवस्था साधली जाऊ शकते. तेव्हा आता आपण ही ओळ पहिल्यांदा बघूया. पहिली ओळ काय आहे? संकल्प प्रभवान सर्वान कामान अशेषतः त्यक्त्वा. म्हणजे संकल्पांपासून उत्पन्न होणाऱ्या सर्व कामनांचा संपूर्णपणे म्हणजे काहीही शिल्लक न ठेवता त्याग करून. तर पहिल्यांदा कामनांचा त्याग का आवश्यक आहे हे जरा बघूया. आता किमान ध्यान कालामध्ये तरी कामनांचा त्याग हा अत्यंत आवश्यक ठरतो. कारण ध्यानामध्ये आपण काय करत असतो? ध्यानामध्ये आपण आत्म्याशी जोडलं जाण्याचा प्रयत्न करत असतो. आणि कामना काय असतात? कामना कशा संबंधी असतात? विषयांच्या संबंधी असतात. त्यामुळे कामना ही कोणत्या ना कोणत्या तरी विषयाशी संबंधित असल्यामुळे कामनेला एक नाव ठेवलंय, चिद जड ग्रंथी. म्हणजे चेतनाला जडाशी जोडणारी आणि तिथे त्याची गाठ मारणारी अशी ही कामना असते. आणि आपण ध्यान करताना जोडण्याचा प्रयत्न करतोय आत्म्याशी आणि मध्येच कामना उत्पन्न झाली कुठली तर ती आपल्याला डिस्टर्ब करणार नाही का? मध्येच जर एखादी कामना निर्माण झाली, चाळवली, तर आत्माकार होत असलेलं चित्त ते अचानकपणे विषयाकार व्हायला लागेल आणि मग ध्यान प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होईल. म्हणून बऱ्याच ठिकाणी ध्यानाला बसताना 3 स्वयं सूचना देण्याची पद्धत आहे. स्वतःला 3 गोष्टी सांगायच्या, पटवायच्या आणि मग ध्यानाला सुरुवात करायची. त्या फेमस आहेत पुष्कळ, तुम्हाला तर नक्कीच माहिती असतील. मी कोणीही नाही ही पहिली सूचना. आय एम नथिंग, आय एम नोबडी. आय वॉन्ट नथिंग, मला काहीही नको. आणि आय डू नथिंग, मी काहीही करत नाही. ही मनोभूमिका पक्की करून पुढे ध्यानाला सुरुवात का करायची? तर मी कोणीही नाही यांनी काय होतं? अहमचा त्याग होतो. इथे अहम किंवा अहंकार म्हणजे गर्व वगैरे नाही. मी स्वतःला काय काय समजतो? मी स्वतःला देह समजतो, मी बुद्धी समजतो, मनाशी तादात्म्य माझं असतं. म्हणजे देह, मन आणि बुद्धी यांच्याशी तादात्म्य असल्यामुळे मी स्त्री आहे, मी हिंदू आहे, मी डॉक्टर आहे, मी शिक्षिका आहे, मी गुणवान आहे, मी रूपवान आहे, असं जे काही स्वतःबद्दल आपल्याला वाटत असतं तो आपला जो व्यक्तिमत्वातले जे भाग असतात, जे मी म्हणून आपण स्वतःला स्वीकारलेले असतात, ते ध्यान साधनेमध्ये आपल्याला अडथळा निर्माण करतात. कारण आपल्याला आत्म्याशी तदाकार व्हायचं असेल तर या सगळ्या झुली जेव्हा आपण सोडू शकू, त्या टाकून देऊ शकू, निस्संग होऊ शकू, तेव्हाच आपण आत्म्याशी तदाकार होऊ शकतो. म्हणजे मी कोणीही नाही, मी अहमचा त्याग आहे. मला काहीही नको, त्याच्यातलं कामनांचा त्याग आहे. मला काहीही का नको? कारण मला सगळंच मिळालेलं आहे. आत्मा म्हणजेच सगळं आहे. यौ लब्ध्वाचा परम लाभम मन्यते नाधिकम ततः. ह्या श्लोकांचा पुन्हा पुन्हा मी उच्चार करतेय की आपोआपच त्या कानावर पडून पडून त्यातले काही शब्द पाठ होतील आणि लक्षात राहतील. आणि हे सुखम आत्यंतिकम आहे ना, मग ह्याच्या आत्यंतिक सुखाच्या पलीकडे अजून काय हवं असणार आहे? आणि तेच सुख मला हवंय तर मला बाकी काही नकोय असं. आणि मी काहीही करत नाही.
जेव्हा काहीतरी हवं असतं ऍक्च्युअली तेव्हाच काहीतरी केलं जातं, पण ते हवं असलेलं मिळवण्यासाठी काहीतरी कृती करावी लागते. आता मला इथे काहीच नकोय, मला काही करण्याची गरजच नाही. आणि कर्तृत्व भावनेचा त्याग, मी कोणीतरी करणारा आहे असं आपल्याला सदैव वाटत असतं, सदैव. मी करून गोष्टी होतात आणि मी नाही केल्या तर त्या राहतात, हा ठाम समज. तो गैरसमज ऍक्च्युअली, पण आपल्याला तो समज वाटत असतो. खरं खरं गैरसमज आहे. आणि कित्येक वेळेला जरी आपट्या खाल्ल्या आणि अनुभव घेतले तरी पुन्हा ये रे माझ्या मागल्या. म्हणूनच त्या मायेला आणि संसारा याला अविद्येला सागराची उपमा दिली आहे, की सागराला काय आपण कोरडं करणार. तसं ते किती वेळेला अनुभव घेतला म्हणजे तुमचं समाधान होईल की तुम्हाला कळेल, असं आहे. तर आता इथे कामाद त्यक्त्वा, याचे दोन विशेषण आहेत. एक संकल्प प्रभवान आणि दुसरं सर्वान. त्याच्यातलं आपण पहिलं संकल्प प्रभवान ह्या विशेषणाचा अर्थ समजून घेऊ. प्रभव म्हणजे उत्पन्न होणं. संकल्पात प्रभवती किंवा संकल्पात प्रभवंती ते संकल्प प्रभवान. संकल्पापासून जे निर्माण होतात, उत्पन्न होतात ते संकल्प प्रभवान, कामान. अशा सगळ्या इच्छा. तर ह्याच्यासाठी संकल्प म्हणजे काय, ह्याचीही चर्चा आपण पूर्वी कधीतरी केलेली आहे, नक्कीच केलेली आहे. पण पुन्हा एकदा करू कारण महत्वाची आहे. संसारातल्या ज्या काही वस्तू, व्यक्ती, पदार्थ, क्रिया, देश, काल, घटना, परिस्थिती ह्याविषयी आपल्या मनात ज्या प्राथमिक वृत्ती स्फुरतात त्यांना म्हणतात स्फुरणा. त्या सर्वसाधारण लेव्हलच्या असतात. पण यातल्या काही स्फुरणांविषयी जेव्हा आपल्याला प्रियता, सुंदरता किंवा आवश्यकता जाणवते, म्हणजे तिथे तिथे आपली एक आसक्ती निर्माण होते, राग निर्माण होतो, त्या स्फुरणेविषयी सुखबुद्धी तयार होते, तेव्हा ती स्फुरणा संकल्पाचं रूप घेते. जोपर्यंत हे नसते, त्याच्यामध्ये सुखबुद्धी नसते, तोपर्यंत ती साधी स्फुरणा असते, एक साधा विचार असतो, एक वृत्ती असते. त्याचबरोबर सुखबुद्धी तशी दुःखबुद्धी सुद्धा असू शकते, की छे ह्या वस्तू व्यक्ती बरोबर नाहीयेत, ह्या मला नकोत, ह्या आपल्या उपयोगाच्या नाहीयेत, त्यांनी त्रास होतोय. असा जेव्हा विपरीत भाव एक त्या वस्तूंच्या, व्यक्तींच्या बद्दलच्या बेसिक स्फुरणांच्या बाबतीत जेव्हा जाणवायला लागतो, तेव्हा तिथे त्या स्फुरणेच्या बाबतीत दुःख बुद्धी किंवा द्वेष निर्माण होतो. आणि मग अशाही वेळेला सुद्धा ती स्फुरणा परत संकल्पात रूपांतरित होते. आणि मग हे एकदा का त्या स्फुरणांचं संकल्पात रूपांतर झालं की मग त्या संकल्पांमधून कामना उद्भवतात. काय, हे असं व्हायला पाहिजे, ते तसं व्हायला पाहिजे, हे असं नको, आत्ता नको, मग नको. ह्या ज्या कामना आहेत त्या कामना या संकल्पांच्या मधून उत्पन्न होतात. आणि अशा या संकल्पांमधून उत्पन्न होणाऱ्या कामनांचा त्याग हा या श्लोकामध्ये त्याच्याविषयी बोलताय. तर स्फुरण आणि संकल्प यांच्यामध्ये थोडासा आपण जो बघितला फरक तर बघितला की स्फुरणेचा संकल्प कशामुळे होतो. स्फुरण ही आरशाच्या काचेसारखी असते, त्याच्यामध्ये प्रतिबिंब उमटतं, पण जोपर्यंत बिंब असतं तोपर्यंतच प्रतिबिंब असतं, म्हणजे ते कायमस्वरूपी नसतं. ते चित्र तिथे निर्माण झालेलं असतं, सुखाचं किंवा दुःखाचं, ते तात्पुरतं असतं. आणि संकल्प मात्र कॅमेऱ्यासारखा असतो. कॅमेऱ्यामध्ये तुम्ही एकदा फोटो काढला की यू कॅप्चर द इमेज फॉर एव्हर अँड फॉर एव्हर. मग समोरचं मॉडेल जरी हल्लं तरी तुमच्याकडे ती इमेज राहते. तो संकल्प असतो आणि तो पक्का असतो. म्हणून संकल्प प्रभवान कामान यांचा जर त्याग करायचा असेल तर स्फुरणा लेव्हलवर किंवा संकल्प लेव्हलवरतीच ही म्हणजे सावधानी बाळगली पाहिजे की स्फुरणा या स्फुरणाच राहतील. स्फुरणांची रागद्वेष अटॅच करून त्यांचा आपण संकल्प बनवणार नाही किंवा संकल्पांचा पुढे कामनांमध्ये रूपांतर होऊ देणार नाही. संकल्पांचं कामनेमध्ये रूपांतर कसं होतं, तर जेव्हा संकल्पाचा आपण स्वीकार करतो किंवा विरोध करतो तेव्हा संकल्पांचं कामनेत रूपांतर होण्याची प्रक्रिया सुरू होते. स्वीकारही करायचा नाहीये, विरोधही करायचा नाहीये, त्याच्यापासून अलिप्त राहता आलं तर पाहायचंय. कारण स्वीकार आणि विरोध करणं म्हणजे काय, तर त्या संकल्पांच्या विषयी महत्व बुद्धी वाढवणं
जेव्हा संकल्पाविषयी महत्व बुद्धी वाढते तेव्हाच त्याचा स्वीकार होतो किंवा विरोध होतो. एखाद्या गोष्टीच्या समजा आपण काहीतरी विचारात आहोत की हे कसं करावं वगैरे, एक 10 गोष्टी आपल्याला सुचतात, ज्याला आपण विकल्प म्हणतो. मन हे संकल्प विकल्पात्मक आहे असं आपण नेहमी म्हणतो. अनेक विकल्प म्हणजे अनेक ऑप्शन्स आपल्या समोर मन त्याचा प्रस्ताव करतं. हे करता येईल, हे करता येईल, असं करता येईल, तसं करता येईल. आणि आपण त्याच्यातला कुठला तरी एक विकल्प निवडतो. हा, हे असं करूया. तेव्हा त्या विकल्पाचं संकल्पात रूपांतर होतं. तोपर्यंत तो विकल्प असतो, ऑप्शन असतं. बट वन्स यू चूज इट, की आता या पद्धतीने करायचंय, मग त्याच्यामध्ये ते संकल्पता येते, त्याच्यात महत्व बुद्धी येते. किंवा असं नक्की करायचं नाही असं जरी ठरवलं तरी त्या विकल्पाबद्दल संकल्पता निर्माण होते आणि मग त्याचं कामनेमध्ये रूपांतर होतं. थोडंसं टेक्निकल आहे, पण मला वाटतं समजत असेल. तर संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा, याचा अर्थ कामना निर्माण करणाऱ्या सर्व संकल्पांचा त्याग करावा. थोडंसं वेगळं बोलतेय बरं का मी आता, मगाशी मी वेगळं म्हणलं होतं. संकल्पातनं उत्पन्न होणाऱ्या कामनांचा त्याग करावा असं सरळ सरळ वाक्य आहे, पण त्याचा अर्थ काय आहे असा पण आहे की ज्यांचं रूपांतर कामनेमध्ये होऊ शकतं अशा संकल्पांचा त्याग करावा आणि अशाच फक्त संकल्पांचा त्याग करावा. त्यांना असं म्हणायचंय की सगळेच संकल्प हे कामना निर्माण करणारे नसतात. जे कामना निर्माण किंवा काही चांगल्याही कामना असतात, सगळ्याच संकल्पांचा त्याग करता येणार नाही, करून चालणार नाही. तर संकल्पांचा त्याग करायचा आहे हा सुद्धा एक संकल्पच आहे की नाही. तोही तुम्ही निश्चयच करणार, हो आता मला संकल्पांचा त्याग करायचा आहे. हा संकल्प तुम्ही केला नाही तर तुम्ही परत त्या त्यागापर्यंत पोहोचाल कसे. ते सरसकट संकल्प वाईट नाहीयेत आणि शुभ संकल्प तर करावेत. तन्मे मनस शिव संकल्प वस्तू असं एक रचना आहे, मला वाटतं बहुतेक शंकराचार्यांची असावी, नक्की नाही की नाही. त्याच्यामध्ये असे अनेक शुभ संकल्प मनाने कुठले कुठले करावेत ते त्याच्यामध्ये सुचवलेले आहे. किंवा शुभ संकल्प केल्याने कसं माणसाचं भलं होतं हे त्या स्तोत्रात किंवा त्या रचनेत सांगितलेलं आहे. एरवी पण आपण म्हणतो बघा की काशीसी जावे नित्य बदावे. कधी काशीला जाणं होईल तेव्हा होईल, पण म्हणायला तर काय बिघडतंय. हेच चांगलं बोलत राहिल्यामुळे, शुभ बोलत राहिल्यामुळे शुभ संकल्प हे दृढ होतात आणि कधी ना कधीतरी ते आपल्या आचरणामध्ये येण्याच्या शक्यता वाढतात. तसंच ध्यान करायचा सुद्धा संकल्प करायलाच हवा की नाही, त्याशिवाय ध्यान कसं करता येईल. कारण संकल्प याचा अर्थ काय, काहीतरी मनाशी पक्क ठरवणे, निश्चय करणे की हे असं असं करायचंय, की हे असं असं व्हायला हवं. आता आपण आपल्या लहान मुलांना जेव्हा काही काही सांगत असतो, तुला खूप मोठेपणी हे व्हायचंय बरं का, डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय किंवा पायलट व्हायचंय, जे काही असेल, आणि ज्याच्याकडे तुला आतापासून खूप अभ्यास करायला पाहिजे, तर हा एक प्रकारे त्यांना आपण संकल्प करायलाच प्रेरणा देत असतो. आणि असं आपलं जीवन चांगलं घडवणाऱ्या संकल्पांना गीतेचा काहीही विरोध नाही. आता याच अध्यायात शेवटी म्हटलेलं आहे, तपस्विभ्योधिको योगी ज्ञानीभ्योपि मतोधिकः कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद योगी भवार्जुन. प्रत्यक्ष भगवंत श्रीकृष्णाने म्हणतात, अरे तू योगी हो, कारण योगी सगळ्यात श्रेष्ठ आहे, म्हणजे त्याला तू योगी होण्यासाठी संकल्प कर असंच सांगतायत की नाही एका बाजूनी. तर गीतेचा आक्षेप अशा पॉझिटिव्ह संकल्पांना नाही, तर गीतेचा आक्षेप आहे तो कशाला, तर कामनात्मक संकल्प करण्यात. असं जरी असलं तरीही ध्यानाच्या काळी, आता हा ध्यानयोग चाललाय आणि ध्यान प्रक्रियेशी सगळ्या गोष्टींचा, सर्व विधानांचा आपल्याला जोडून घ्यायला पाहिजे. तर त्याचा अर्थ आहे की ध्यान प्रक्रिया करताना मात्र सर्वच संकल्पांचा त्याग व्हायला हवा. कामनात्मक असोत, शुभ असोत, अशुभ असोत. कारण शेवटी संकल्प म्हणजे काय आहे, तर वृत्ती आहे. आणि योग म्हणजे काय आहे, चित्तवृत्ती निरोध हा आहे. तो साधल्याशिवाय द्रष्ट्याचं स्वरूपामध्ये अवस्थान होणार नाही. जेव्हा चित्तवृत्तींचा निरोध होईल तेव्हाच तो द्रष्टा स्वरूपामध्ये स्थित होईल, म्हणजे त्याचा योग सफल होईल. त्यामुळे ध्यान काळामध्ये मात्र कुठलाच संकल्प नको, हे नक्की. चांगला वाईट
कामनात्मक, निष्काम, कुठलाच नको. एकदा रमण महर्षींना एका शिष्याने विचारलं की योगाची अंतिम स्थिती काय असते. तो शिष्य खूपच प्राथमिक अवस्थेतला होता. सरळ रमण महर्षींनी त्याला काय उत्तर दिलं, त्याचा तुम्ही विचार करू नका. आता ह्या उत्तराने काय समजायचं, रमण महर्षींना उत्तर येत नव्हतं असं तर आपण नक्कीच म्हणणार नाही, पण त्याला द्यायचं नव्हतं असा त्याचा अर्थ होतो का? असाही अर्थ होत नाही. त्यांनी खरं तर योग्यच उत्तर दिलं. कसं? पहिली गोष्ट म्हणजे योगाची अंतिम स्थिती जी आहे ती शब्दात पकडण्याजोगी नाही, हा त्याचा पहिला अर्थ. आणि दुसरा जो अर्थ आहे की साधकाची अजून ती पातळी आली नाही की त्यांनी या गोष्टीचा विचार करावा. कारण प्राथमिक अवस्थेतल्या साधकांनी योगातल्या अंतिम स्थितीचा विचार करणं म्हणजे काय, काहीतरी कल्पना करणं. कारण मुळात शब्दात न पकडण्याजोगी गोष्ट ही परफेक्ट शब्दात सांगताच येणार नाही. आणि मग त्याच्यावरून जे काही वाटेल त्याच्या कल्पना करून ती जी काही काल्पनिक अंतिम स्थिती त्याला वाटली असेल ती गाठण्याचा संकल्प तो करेल. त्याच्याकडनं आपोआपच घडेल, करेल म्हणजे. आणि मग तो संकल्प वृत्तीच्या रूपाने त्याच्या ध्यान साधनेमध्ये त्याला अडथळा निर्माण करेल. म्हणून ध्यान प्रक्रिया करत असताना सर्व संकल्प वृत्तींचा त्याग करणं हे आवश्यक आहे. आणि आता हे तर आपण योगाच्या स्थितीबद्दल बोलतो की तेव्हा कुठल्याही कल्पना आणि कुठलेही संकल्प नको. पण या शब्दातून हे सुद्धा ध्वनित होत आहे की एरवी सुद्धा म्हणजे ध्यान प्रक्रियेच्या काळाखेरीज सुद्धा, व्यवहार काळी सुद्धा, तेव्हा मात्र हे संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा, इथे आपण लक्षात ठेवायचं की उपभोगात्मक प्रवृत्ती, कामनात्मक वृत्ती निर्माण होतील असे संकल्प करू नये. त्याच्यावर नियंत्रण ठेवावं, त्यांना प्रतिबंध करावा. कारण या संकल्पातून ज्या निर्माण होतात वृत्ती त्या ध्यान काळामध्ये स्मृतीतून जागृत होतात. व्यवहार काळी घडलेल्या गोष्टींच्या स्मृती तुम्हाला ध्यानात बसल्यानंतर येतात. पुष्कळ वेळेला असं होतं, राहिलेली कामं आठवतात. हे तर अगदी सगळ्यांनाच अनुभव असेल. आधी किती आठवून आठवून गोष्टी संपवल्या तरी ध्यानाला बसल्यानंतर काहीतरी एक गोष्ट आठवतेच की अरे हे करून बसायला पाहिजे होतं. आणि मग त्या स्मृती ह्या ज्ञानाला आपल्याला त्रास देतात. म्हणून सुबोधानंद म्हणतात की व्यवहार काळी जेवढी संतुष्टता तुमच्या मनामध्ये असेल तेवढी ती तुम्हाला ध्यानामध्ये उपयोगी पडेल. कारण संतुष्टता म्हणजे काय, अजून काहीही नको, आहे हे छान आहे, पुरेसं आहे, मी खुश आहे त्याच्यामध्ये, असं जेव्हा तुमची जर वृत्ती असेल व्यवहार काळात जास्तीत जास्त काळ, तर ती तुम्हाला चांगलं ध्यान करायला उपयोगी पडेल. आणि म्हणूनच साधकाला जे नियम सांगितलेले आहेत, यमनियमामधले नियम, शौच, संतोष, स्वाध्याय, तप, ईश्वर प्रणिधान, हे कशाला सांगितले, त्याचं मन शांत करण्यासाठी सांगितलेले आहे. व्यवहार काळी जितकं साधं जीवन आपण जगत असू तेवढं ते ध्यानाला उपयोगाचं. आणि जितकं तुम्ही काय म्हणतो त्याला हाय प्रोफाईल किंवा महत्वाकांक्षी असं तुमचं जीवन असेल तेवढं तुम्हाला ते ध्यानाला त्रास आहे. असा एक साधा सोपा नियम सुबोधानंदांनी आपल्या लक्षात आणून दिलाय. आणि इथे म्हटलंय की सर्व, आता पहिलं आपण बघितलं कामान त्यक्त्वा, मग कामांचं पहिलं विशेषण बघितलं संकल्प प्रभवान, आणि आता दुसरं विशेषण आहे सर्वान. कामनात्मक वृत्ती निर्माण करणाऱ्या संकल्पांचा त्याग करावा असं सांगताना सर्वान असा शब्द मुद्दाम घातलेला आहे. कारण काही प्रवृत्ती छुपेपणाने मनात ठेवण्याची मनाला सवय असते. पण अशा लपवून ठेवलेल्या प्रवृत्ती या जरी संख्येने कदाचित कमी असल्या तरी त्याला थोडं जरी अनुकूलता प्राप्त झाली तरी त्या पुन्हा डोकं वर करतात आणि मग त्या चांगल्याच फोफावतात आणि ज्ञानामध्ये विक्षेप निर्माण करतात. आता या सर्वां विशेषणाचं छान एक्सप्लेनेशन हे एका छोट्याशा गोष्टीतून तुम्हाला आवडेल असं मला वाटतं. गौतम बुद्ध त्यांचा एक शिष्य एक दिवस त्यांच्याकडे येतो आणि त्यांना म्हणतो की कामनांचा त्याग करायलाच हवा का, आणि सगळ्याच कामनांचा त्याग का करायला हवा. त्यावर ते म्हणतात ठीक आहे, तू एक मडकं घेऊन ये. त्या मडक्याला ते 3-4 भोकं पाडतात गुडाला आणि म्हणतात की ह्याच्यामध्ये पाणी घाल. तो पाणी घालण्याचा प्रयत्न करतो, सगळं पाणी बस 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 वाहून जात.
तो म्हणतो आता ह्याच्यात पाणी काय होतंय, वाहून जातंय. बरं, अजून एक मडका. त्याला एकच बारीक छिद्र ठेवतात आणि भर भर म्हणणं पुन्हा पाणी ह्याच्यात भर. त्याच्यामध्ये थोडं जास्त काळ पाणी राहतं, पण शेवटी ते पाणी वाहूनच जातं. म्हणत कळलं तुला, सर्वच कामनांचा त्याग करायला हवा. 4-5 कामना असल्या तरीही पाणी वाहून जाणारच आहे आणि एक कामनाचं छिद्र असलं तरी सुद्धा पाणी वाहून जाणारच आहे. त्यामुळे उपभोगात्मक कामना निर्माण करणारा एकही संकल्प ठेवता कामा नये. आता पुढे काय म्हटलंय, अशेषतः, पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द. अशेषतः म्हणजे काहीही शेष, म्हणजे बाकी न ठेवता. आता याच्यात असं सांगायचंय की त्याग तर सगळ्याच उपभोगात्मक कामनांचा केलेला आहे, पण त्यातल्या काही गोष्टींच्या बाबतीतला चित्ताचा रस अजून जर संपला नसेल तर वरवर जरी त्याग घडला तरी आतून रस संपलेला नसल्यामुळे चित्तात त्याविषयीच्या प्रवृत्ती थोड्या थोड्या कालावधीने निर्माण होतच राहणार. आपला 3ऱ्या अध्यायात मला वाटतं आला होता का, 2ऱ्या अध्यायामध्ये विषया निवर्तन्ते, शब्द आठवत नाही मला आता तो. रसवर्जम रस, दुसरी ओळ आठवते. रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते, की जोपर्यंत विषय जरी तुम्ही इंद्रियांना जरी विषयांपासून आवरून ठेवलं, म्हणजे विषयांचा आहार जरी इंद्रियांनी वरवर घेतला नाही, पण मन मात्र त्याचं चिंतन करत आहे रसपूर्ण. अरे अरे, आज नेमका उपास आहे त्यामुळे मला हे खाता येत नाहीये बटाटे वडा. तर तुम्ही नुसता बटाटे वडा न खाऊन काहीच उपयोग झाला नाही. हा मिथ्याचार आहे असं म्हटलेलं आहे. 3ऱ्या अध्यायात ते सुरुवातीला म्हटले की हा मिथ्याचार आहे, हा काही खरा खरा कामनांचा त्याग नाही. इथे बरोबर तेच म्हणायचे. आणि चिन्मयानंद म्हणतात की योगामध्ये पूर्णता मिळवण्याची इच्छा सुद्धा संपूर्णपणे टाकून द्यायची आहे, असंही या अशेषतः संज्ञेला सांगायचंय. जी आपण रमण महर्षींची गोष्ट बघितली तिथेच सांगत होते, तुम्ही फक्त प्रक्रियेवर लक्ष द्या, प्रक्रियेतनं पुढे काय गाठायचंय ते आत्ता राहू देत बाजूला, त्याची कल्पना करायला जाऊ नका. जसजसे ज्या ज्या टप्प्यातनं पुढे पुढे जाल तसतसे तुम्हाला जे जे अनुभव येतील ते स्वीकारत पुढे जा, असं या अशेषतःला सांगायचं. आता या कामनात्मक संकल्पांचा उगम नक्की कुठे आहे किंवा कशामुळे आहे, तर अगदी सुरुवातीपासून मनोबुद्धीसहित असलेलं शरीर आणि त्याच्यावर झालेल्या संस्कारांच्या अनुरूप जे आपलं व्यक्तिमत्व घडलेलं असतं ते म्हणजे मी, असा जो ठाम निश्चय आपल्या मनामध्ये असतो, तो जो संकल्प आहे, म्हणजे ठरवलेलं असतं, निश्चयात्मक असतं, पक्क मनात केलेलं असतं, त्यालाच आपण संकल्प म्हणतो. तर हा जो मूळ संकल्प आहे तो सर्व कामनात्मक संकल्पांच्या मुळाशी आहे. हा मूलभूत संकल्प आहे. हा असतो म्हणून पुढचे सगळे कामनात्मक संकल्प घडतात. आणि ह्याचं कारण काय, हा संकल्प घडण्याचं कारण काय, तर स्वतःच्या चैतन्य स्वरूपाचं असलेलं अज्ञान. मग या शरीर मन बुद्धी सहित असलेल्या व्यक्तिमत्वातल्या मीला नेहमी एक नैसर्गिक प्रवृत्ती काय असते, मला दुःख होऊ नये आणि मला कायम सुख होत राहावे, असं त्याला नैसर्गिक त्याच्या भूमिका असतात. आणि त्यामुळे विविध जरी कामना असल्या तरी त्याचं जर वर्गीकरण करायचं झालं तर 2 प्रकारच्या मुख्य कामना असतात, की एक इंद्रिय विषयांच्या संयोगातून निर्माण होणारं सुख, ज्याला उपभोग वृत्ती म्हणतो आपण, आणि स्वतःच्या मोठेपणाला इतरांकडून मान्यता मिळाली पाहिजे असं जे आपल्याला सारखं वाटत असतं. या 2 प्रकारच्या कामना या मुख्य, उपभोग प्रवृत्ती आणि मोठेपणाला मान्यता. आणि मग त्या पूर्ण करण्यासाठी जे काही ठरवलं जातं त्या सगळ्यांना म्हणायचं कामसंकल्प. ठीक आहे. आता सर्वसाधारण जीवन जगणाऱ्या व्यक्तीसाठी याच्यात काही चुकीचं त्याला वाटत नाही, आता हे नैसर्गिकच आहे असं वाटणारच ना. पण ज्या व्यक्तीला, आता हे सगळं कोणासाठी सांगतायत, तर ज्या व्यक्तीला आत्मस्वरूपाचा वेध घेऊन आत्मज्ञान करून घ्यायचंय, त्याच्या चित्तात जर या अशा कामनात्मक वृत्ती सारख्या सारख्या उद्भवत राहिल्या तर त्याच्या आत्मज्ञानाची जी काही ध्यानसाधनेचा मार्ग आहे त्याच्यामध्ये अडसर बनणार हे नक्की. कारण अशा कामनात्मक वृत्ती सतत येऊन येऊन त्याच्या मनाला एक प्रकारे चंचलत्व निर्माण होतं आणि अशा चंचल मनाला विषयांची महत्व बुद्धी जास्त वाटते
आणि आत्मज्ञानाची महत्व बुद्धी त्याची कमी होते, त्याची प्रायोरिटी बदलते, प्राधान्यक्रम बदलतो आणि त्यामुळे आत्मस्वरूपावर लक्ष केंद्रित करणं हे त्याच्या हातून होऊच शकत नाही. त्याचे प्रयत्न लुळे पडतात, दुबळे होतात, तसा वरवर केल्यासारखं वाटतं पण प्रत्यक्षात होत नाही त्याच्याकडनं. आणि ध्यान प्रक्रियेमध्ये जे चित्त स्वरूपावर केंद्रित करायचं असतं त्याच्यामध्येच जर अशा अनेक वृत्ती उठत राहिल्या तर त्या चित्ताच्या वृत्तींचं नियंत्रण करणं हे अतिशय अवघड होऊन बसतं. म्हणून ज्या व्यक्तीला आत्मबोध साधायचा आहे तिच्यासाठी मात्र कामनात्मक वृत्तींसहित असलेलं उपभोगात्मक जीवन जगण्याचे सततचे संकल्प सोडून देणं हे अत्यंत टॉप प्रायोरिटीने करायला पाहिजे. आता हे कामसंकल्प सोडायचे म्हणते खरे, पण ते कसे सोडायचे त्याचेही उपाय बघणं गरजेचं आहे. कारण आपल्याला हे प्रत्येही कामसंकल्प मनात निर्माण होणार आणि त्याच्यासाठी काहीतरी उपाय आपल्याला आवश्यकच आहे. कारण कामसंकल्प निर्माण होणं ही गोष्ट अत्यंत नैसर्गिक आहे, ती काही कृत्रिम नाही. त्यामुळे ते आपोआपच निर्माण होत राहतात आणि त्याला सतत आळा घालण्याचं काम, जसं ते तण सारखं उगवत राहतं आणि त्या माळ्याला सतत ते काढून टाकावं लागतं तसं. तर आता याला 3 उपाय आपण बघणार आहोत. पहिला उपाय आहे की योगासाठीचा निश्चय तुमचा पक्का पाहिजे. आपल्या मनात जे उपभोगाचे संकल्प सारखे उमटत असतात किंवा उठत असतात त्याच्या जागी आत्मज्ञान प्राप्तीसाठी मला योगासाठी योग्य असं आचरण करायचं आहे असा निश्चय करायला पाहिजे. या आधीच्या श्लोकात आपल्याला हेच सांगितलं. सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा. हे काय, मी कालच हे कधीतरी परत नितळ आहेतच, किती वेळा काढायचं, जितक्या वेळेला येईल तितक्या वेळेला काढायचं, न कंटाळत. आणि असं हे उपभोग वृत्तीचे तण जे येत आहेत माझ्या मनामध्ये ते मी सतत माझी उपभोग वृत्ती कमी कमी करत राहीन आणि योग प्रवृत्ती वाढवत नेईन असा निश्चय मनात बाळगूनच योग साधना करायला हवी. हा पहिला उपाय आहे. आता पुढचा उपाय बघूया. तो आहे नियमित प्रक्रिया करणे, योग प्रक्रिया नियमित करणे. आधी मनाचा निश्चय झाला, आता कृतीची जोड त्याला द्यायला पाहिजे, असा पुढचा उपाय. की अगदी सुरुवातीपासून सदा सर्व काळ मन संकल्प करणारच नाही किंवा सोडून देईल असं होऊ शकत नाही. पण ठीक आहे, मग काही काळ म्हणजे निदान ध्यानाच्या काळापुरेस तरी आपण सर्व संकल्प सोडणार आहोत आणि कोणत्याही वृत्ती उठू देणार नाही असं जर बुद्धीने ठरवलं तर हळूहळू तेवढ्या काळापुरतं मन हे कामसंकल्प न करण्यासाठी कबूल होतं, तयार होतं, राजी होतं. आणि मग ही ध्यानकालापुरती जी मनाची अनुकूलता तुम्ही मिळवलेली आहे ती जर सातत्याने तुम्हाला मिळवायची असेल, व्यवहारकाळी सुद्धा जर तुम्हाला ते आत्मकल्याणाकरता अनुकूल करायचं असेल तर ध्यान प्रक्रिया नीट समजून घेऊन ती नित्य नियमाने ठराविक वेळी ठराविक आसनावर बसून करायला हवी. म्हणजे मग ती अनुकूलता, मनाची अनुकूलता हळूहळू विकसित होत जाईल. नुसतंच मी चिंतन केलं तर ते होणार नाही. नुसत्या चिंतनाने ही गोष्ट सांगणार नाही, नुसत्या स्वाध्यायाने सांगणार नाही. त्याला ध्यान प्रक्रियेची जोड ही द्यायलाच पाहिजे. पूज्य गोंदवलेकर महाराजांना त्यांच्या एकाच शिष्याने विचारलं की आम्ही जेव्हा नामस्मरणाला बसतो तेव्हा खूप विचारांची गर्दी आमच्या मनामध्ये होते, आम्ही काय करू? ते म्हणतात काही करू नका, विचारांना येऊ द्या, पण त्यांना नाम घेता घेता येऊ द्या. म्हणजे विचार आले आणि मी विचारामध्ये इतका गुंतलो की माझं नामच घेणं थांबलं असं नको व्हायला. विचार येत आहेत येऊ देत पण नाम चालू ठेवा. म्हणजे साधन प्रक्रियेवरती मन एकाग्र करण्याचा खटाटोप करत राहिलं तर मग हळूहळू विचार प्रवृत्ती कमी होत जाते आणि ते साधन तुम्हाला बळ देतं. आता काही दिवसांपूर्वी म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये मी मोहनाताईंचं भागवत ऐकायला जात होते. त्याच्यामध्ये त्यांनी फार एक मस्त आणि त्यांनी सांगितलं की अख्खं भागवतातल्या सगळ्या काही कथा सांगून होणार नाही, तर आपली थीम आहे की नामसाधनेचं महात्म्य ठसवण्यासाठी जेवढ्या आवश्यक आहेत त्या ह्यांनी आपण सांगणार. ती थीम घेऊन त्यांनी त्याच्या अराउंड सगळं भागवत 7 दिवस सांगितलं. तर त्याच्यामध्ये त्यांनी भीम आणि बकासुराची जी गोष्ट आहे ती सांगितली.
आणि ती या नामसाधनाला लावून सांगितली म्हणून त्याचं विशेष महत्व आहे. तर भीमबकासुराची गोष्ट आपल्याला सगळ्यांनाच माहिती, की जेव्हा पांडव अज्ञातवासात असताना तिथे एका कुटुंबात राहत असतात आणि त्या ठिकाणी त्या गावातल्या लोकांची अशी ती पद्धत ठरलेली असते की बकासुराला एक गाडाभर अन्न आणि एक माणूस रोज पाठवायचा. तर त्यावेळेला त्या घरातल्याच लोकांची पाळी असते आणि ते सगळे शोकाकुल झालेले असतात की आता कुणाला पाठवायचं. तेव्हा भीम म्हणतो मी जातो आणि गाडाभर अन्न घेऊन भीम जातो. तिथे बकासूर वाट आणि मुद्दाम थोडा उशीर करून जातो. हा भुकेनी खवळलेला असतो बकासूर. तर भीम त्याच्यासमोर तो गाडा सोडतो आणि त्याला अन्न देण्याऐवजी स्वतःच खायला सुरुवात करतो. खातोय खातोय हा भयंकर चिडतो. तो त्याला तिकडे लाथा बुक्यांनी बदडतोय. तो शांतपणे एकीकडे मार खातोय, एकीकडे भात खातोय. ते चाललंय. पूर्ण गाडाभर अन्न संपेपर्यंत भीम उठतही नाही, त्याला प्रतिकारही करत नाही, त्याच्याकडे बघतही नाही आणि बकासूर मात्र त्याला मारून मारून थकून गेलेला असतो. आणि जोपर्यंत त्याचा भात संपतो तोपर्यंत हा चांगला तगडा झालेला असतो अन्न खाऊन आणि तो मारून मारून दमलेला असतो आणि मग बकासुराचा यथेच्छ समाचार घेऊन बकासुराला तो लोळवतो, मारतो. तर तसं ते म्हणतात की नामामध्ये जेवढे तुमचे अडथळे येतील ते येऊ देत, दुर्लक्ष करा त्यांच्याकडे, नाम चालू ठेवा. हा जसा भात खाणं चालू ठेवत होता तसं आपण नाम चालू ठेवायचं. कितीही येऊ देत मनात विचार, येऊ देत येऊ देत. नको विचार नको विचार असा सुद्धा विचार करू नका. आले तर येऊ देत, विचारानं त्यांचं काम करू देत, मी माझं काम करतो. तर तुम्ही त्या नामाने पुष्ट व्हाल. तसा हा भातानी पुष्ट होतो तसा तो नामाने पुष्ट होईल आणि ते नाम तुम्हाला त्या विचारांशी झगडण्यामध्ये नंतर उपयोगी पडेल. हरू नका. अनिर्विण्ण चेतसा असं ते सांगितलं ना, की काही नाही, रोज बसते तसंच होतं, आता मी घेणंच थांबवते, हे करू नका. घ्या. तसंच म्हणजे हे आपण दुसरा उपाय काय बघितला, नियमित ध्यान प्रक्रिया करणं. आधी योगाचा निश्चय करणं पहिला उपाय, दुसरा त्याला कृतीची जोड देणं हा दुसरा उपाय. आणि मग असंच गुरुदेव रानड्यांना तिसरा उपाय सांगण्यापूर्वी आधी गोष्ट सांगते आणि मग सेम आहे, काही फार वेगळी गोष्ट नाहीये. गुरुदेव रानड्यांना पण साधक असंच विचारत असत की नेमाला बसलं की मनात विचारांची गर्दी होते. नेम म्हणजे काय, तर नामयुक्त ध्यान साधना म्हणजे नेम. काय करू आम्ही, पछाडलोत आम्ही. ते म्हणतात की गुरुदेव मोठ्या कळवळ्यांनी म्हणाले की त्याच्यात देव भरा, त्याच्यात देव भरा. ह्याच्या आधी त्यांना काय म्हणायचं होतं, की ईश्वराचा अस्तित्वभाव धरून साधना प्रक्रिया केली पाहिजे. याचा अर्थ प्रत्येक पुष्कळ वेळेला आपण ज्या क्रिया करतो ना त्याच्यामध्ये भाव कमी पडतो आणि त्यामुळे त्या मेकॅनिकल होतात. माझे गुरु डॉक्टर काका म्हणतात की जर मेकॅनिकल गोष्टींनी जर उद्धार होत असता तर ती नामजपाची यंत्र कधीच उद्धारून गेली असती. कारण ती यांत्रिकपणे आहे, कितीही वेळ तुम्ही चालवा ना, यंत्र जोपर्यंत चालू आहे, इलेक्ट्रिसिटी चालू आहे तोपर्यंत जप घेतला जातोय. पण त्याला काही भावाची जोड आहे का? तसं यंत्रवत तुम्ही नाम घेऊ नका. नाम घेताय त्या नामीबद्दल तुमच्या मनात थोडा तरी भाव उत्पन्न करा आणि मग करा. परत मोनाताईनीच ते सांगितलेलं एक छान उदाहरण. आपण नैवेद्य दाखवतो. दाखवणे ही क्रियापदच किती चुकीचं आहे. दाखवतो याचा अर्थ फक्त ठेवणार त्याच्या समोर आणि 5 मिनिटात उचलून घेणार. तो काय फक्त बघणारच आहे, तो थोडीच खाणार आहे. त्यामुळे आपण छोट्या छोट्या ताटल्यामध्ये थोडे थोडे पदार्थ वाढवून त्याच्यासमोर 5 मिनिटं ठेवणार, मग उचलून घेणार आणि त्याच्यामध्ये सुद्धा की कोणतरी म्हणणार की हे पदार्थ तर तू घेणार आहेस का, त्याच्यामध्ये हे जास्त वाढ किंवा हे कमी वाढ. इथपासून आपला जीव त्याच्यामध्ये अडकलेला असतो आणि आपण काय नैवेद्य दाखवणार आणि त्याचं काय होणार आणि तो परमेश्वर स्वीकारणार तरी कसा. आपलंच मन इतकं त्याच्यामध्ये गुंतलेलं आहे. ते म्हणणे की नैवेद्य अर्पण करणं असे शब्द वापरा आणि अर्पणाची भूमिका आणि भाव मनामध्ये आणून नैवेद्य दाखवा. छोट्या छोट्या गोष्टी असतात. पूजा अर्चा करत असताना सुद्धा आपण मूर्तींची पूजा करत असतो, आपण देवाची पूजा करतो असे भावच नसतो आपल्या मनामध्ये. तुम्ही एकाच देवाची पूजा करा, 5च मिनिटं करा, पण भावयुक्त करा. मी तासभर पूजा केली आणि 50 मूर्तींची पूजा केली तरी त्याच्यात मला काहीही साधणार नाही, कारण सगळं यंत्रवत चाललंय. मला पूजेची प्रक्रिया माहितीये. आधी आंघोळ घाला, मग देव पुसा, मग गंध लावा, मग हळद कुंकू लावा, मग फुलं घाला. कृत्या चालल्या.
त्याच्यात मी वाहतीये किंवा हे देवाने दिलेलं मी त्याला कृतज्ञता म्हणून अर्पण करते असं कुठलाच भाव नाहीये. तर ते सगळे ज्या प्रक्रिया जशी फोल होईल तशी होऊ देऊ नका, असं गुरुदेव रानड्यांना सांगायचं होतं. की तुम्ही जर समोर शंकराचं नाव घेता आणि शंकर समोर बसलाय अशी भावना करून जर घेतलं तर तुमचं चांगलं होईल ना. तर तुमचं मन इकडे तिकडे कमी जाईल, सुरुवातीला जाईल, पण भाव जसा वाढत जाईल तसं तुमचं ते मनाचं भटकणं थांबेल. आणि हे फक्त पूजा अर्चा करताना किंवा साधना करतानाच नाही, तर व्यवहार काळामध्ये सुद्धा ईश्वराचा अस्तित्व भाव मनात धरून सतत आत्मानुसंधानात राहण्याची एक मनाला सवय किंवा ईश्वराच्या अनुसंधानात राहण्याची सवय जेवढी आपली पक्की होत जाईल, तर त्याच्या प्रभावामुळे आपले कामसंकल्प कमी होत जातील. एकदम शून्य होणार नाही, पण जे असतील त्याच्यात जोर नसेल. ते उठले तरी ते जिरतीलही तितक्याच लवकर. ते तुमच्यावरती, आपण कुठला बरं श्लोक बघितला होता 5व्या अध्यायात, शक्नोती हैवय सोडून प्राक्षरीर विमोक्षणात कामक्रोधोद्भवम वेगम सयुक्त ससुखी नरहा. वेग हा शब्द वापरला होता. त्याचा वेग नसेल, तो तुम्हाला ओढून तुमच्या त्याच्याबरोबर घेऊन जाणार नाही. तो असेल पण तुम्ही त्याला बाजूला शांत खाली बसायचं, आत्ता विचार नाही, हे तुम्ही करू शकाल. तो तुमच्या कह्यात राहू शकेल. आपण लहान मुलांना सांगतो की नाही तसं आपण स्वतः वागण्याची गरज आहे. देवबाप्पा बघतोय बरं का, असं आपण लहान मुलांना सांगतो की नाही. ते आपण कुठलीही कृती करत असताना आपल्याही मनात तो भाव पाहिजे की मी जे काही करते ते करत आहे, चांगलं वाईट ते देव बघतोय. तर आपल्या हातनं वाईट कृती आपोआपच गळून पडतील. तर असे हे जे 3 उपाय सांगितले, योगाचा निश्चय करणं, नित्यनियमित प्रक्रिया करणं आणि ईश्वराच्या अनुसंधानात राहणं किंवा ईश्वर भाव हा विकसित करण्याचा प्रयत्न करणं, म्हणजे विवेक, निश्चय, प्रक्रिया आणि अनुसंधान हे उपाय जर सतत करत राहिले तर मग साधकांच्या मनातले कामसंकल्प हळूहळू संपूर्णपणे त्यांना त्यागता येतील. तशी ती क्षमता त्यांच्यामध्ये विकसित होईल आणि हे करता करता विकार आणि उपभोग प्रवृत्ती कमी होत जाईल आणि त्यांचं मन अधिकाधिक शुद्ध होईल आणि हे शुद्ध मन हे सूक्ष्म अशा योगानुभूतीसाठी समर्थ होईल. कुठलाही जड जड जे मन असतं ते सूक्ष्म योगानुभूती नाहीच घेऊ शकणार. ध्यानामध्ये पुढे प्रगती व्हायला हवी असेल तर हे सगळं आवश्यक आहे. आणि म्हणून पुढच्या ओळीत सांगितलंय, कामप्रवृत्तीने होणारी मनाची चंचलता कमी करण्याचा उपाय हा मनाकडूनच करून घ्यायचा आहे. मनसैवेंद्रिय ग्रामम विनियम्य समंततः. इंद्रिय ग्रामम, ग्राम म्हणजे समूह आणि इंद्रिय ग्राम म्हणजे इंद्रियांचे समूह. विनियम्य म्हणजे चांगल्या प्रकारे नियंत्रित करून आणि समंततः म्हणजे सर्व बाजूनी कोणतीही फट न ठेवता, कोणतीही सवलत न देता. माधवानंद फार काव्यात्मक याचं वर्णन करतात. त्यांना म्हणायचंय की ही जी ओळ आहे, मनसैवेंद्रिय ग्रामम विनियम्य समंततः, त्यांना जणू काही असं म्हणायचंय की शरीररूपी एक मोठं राज्य आहे, त्याच्यामध्ये निरनिराळी इंद्रिय रूपी गावं आहेत आणि त्या सगळ्यांचं नियंत्रण करणारा एक अधिकारी आहे. तो कुठला? तर मनाला सगळे हे अधिकार दिलेले आहेत. आता ध्यानाला बसल्यानंतर इंद्रिय समूहांचं नियमन करायचं म्हणजे काय, तर एकदा योग्य आसन घातलेलं असतानाही उगाचच मनाच्या चंचलतेमुळे काहीतरी हालचाली करायची इच्छा होते. उगाचच मांडीच हलव, हातच हलव, केसच असे कर किंवा कुठेतरी खाज सुटल्यासारखं फिलिंग येतं. उगीचच खालीवर करणं, डोळे उघडणं, माना वळवणं, ह्यातलं काहीही करायचं नाही. तेवढी 10 मिनिटं नाही म्हणजे नाही, पुतळ्यासारखं शांत बसायचं. या सगळ्या हालचालींवर नियंत्रण ठेवणं. आणि दुसरं, हालचालींवर तर नियंत्रण ठेवलं, आता इथे ध्यानामध्ये बसलेल्या आहात म्हणजे इंद्रियांचा विषयांची संयोग होणार नाही याची काळजी घेतलेलीच आहे. आता तसे कान उघडे आहेत त्यामुळे कानावर काही पडलं तर मन तिकडे जाऊ शकतं. पण आपण असं धरूयात की एकांतच ठिकाणी बसलेलं असल्यामुळे कुठलाही वास येत नाहीये, कुठलाही ध्वनी कानावर पडत नाहीये, सगळे ज्ञानेंद्रिय ही शांत आहेत. पण व्यवहारकाळी जे काही ज्ञानेंद्रियांचे विषयांशी संयोग झालेला आहे त्याच्यातल्या काही गोष्टी
ह्या स्मृती रूपाने तुमच्या मनामध्ये वृत्ती म्हणून निर्माण होत आहेत आणि त्या तुम्हाला त्रास देत आहेत असं होऊ शकतं. तर मग त्या ठिकाणी ह्या वृत्तींना कंट्रोल करणं हे सुद्धा त्यावेळेला गरजेचं आहे. म्हणून मनसा हे मुद्दाम घातलंय. आता इथे मनसा म्हणताना अंतःकरण असं म्हणायचं बरं का, कारण अंतःकरण चतुष्टय, त्याच्यामध्ये इतर कोण आहेत मन सोडून? बुद्धी, चित्त आणि अहंकार. तर ह्यांचा सुद्धा वापर या नियंत्रणासाठी, वृत्तींच्या नियंत्रणासाठी, इंद्रिय समूहांच्या नियंत्रणासाठी करावा लागणार आहे. कसा? तर बुद्धीतला निश्चय आणि विवेकशक्ती ही वापरायला लागते. चित्ताची एकाग्र होण्याची क्षमता वापरायला लागते. आणि अहमनी जबाबदारी स्वीकारायची असते की मी हे आता ध्यानकाळात हे करणार आहे, म्हणून तिथे तो अहम लागतो. एक जबाबदारी स्वीकारणारा जो असतो तो अहम असतो. हे जरी खरं असतं तरी मनाची भूमिका जास्त मोठी असते, कारण चांचल्य हे मुख्यतः मनाचं असतं आणि इंद्रियांना नाचवणं किंवा गप्प बसवणं हे मनच करत असतं. म्हणून मनानेच जर आवडीने घेतलं की आता मला योग करायचा आहे, तर ते मन हे इंद्रिय वृत्तींचं नियंत्रण जास्त चांगलं करू शकतं. चांचल्य कोण निर्माण करतंय? मन. मग चांचल्य थांबवण्याचं कामही त्याच्याकडेच द्या. त्याच्यामध्ये एक वर्ग असतो, त्या वर्गामध्ये एक अतिशय खोडकर मुलगा असतो. तर तो खोडकर मुलगा, त्याला खूप समजावतात, शिक्षा करतात, त्यांनी खोड्या करण्याचं थांबवावं म्हणून. शेवटी तो काही बधत नाही, त्याच्या आपल्या चालूच असतात. पण शेवटी वर्ग शिक्षकांना एक उत्तम उपाय सुचतो. ते एक दिवस त्याला मॉनिटर करून टाकतात. वर्गाचा मॉनिटर केल्यानंतर त्याची बरीचशी शक्ती इतरांच्या खोड्या थांबवण्यात जायला लागली की आपोआपच त्याच्या खोड्या थांबतात. तसं हे मनाचं आहे की मन चांचल्य निर्माण करताय ना, मनालाच ते चंचलता थांबवण्याचं काम सोपवून देऊया. आणि म्हणून सगळा उपदेश हा मनालाच करावा लागतो. म्हणून मना सज्जना असं म्हणत म्हणत किती अंजारून गोंजारून समर्थ रामदास स्वामींनी मनाला केवढा उपदेश केलाय. तर माधवनाथ म्हणतात की मन काय सज्जन होतं म्हणून त्याला सज्जन म्हणत होते थोडीच, पण आपले म्हणत होते 50 वेळेला सज्जना असं म्हटलंय एखाद्या दुर्जनाला, त्या दुर्जनाला सुद्धा लाज वाटेल आणि थोडं तो सज्जनासारखा वागेल, म्हणून त्याला पुन्हा पुन्हा सज्जना म्हणून जे आत्मकल्याणासाठी आपल्याला त्याला अनुकूल करून घ्यायचंय ते थोडं शक्य होईल, म्हणून त्याला मना सज्जना म्हटलंय. हे मनसा एव ह्याच्याबद्दल बोलतोय ना आपण, मनानीच. आणि मनसा एवचा दुसरा एक अर्थ आहे, तो आहे बाह्य कुठल्याही कृत्रिम उपायांनी हे नियंत्रण करू नये. बाह्य उपाय कुठले? ध्यान प्रक्रिया करताना गायडेड मेडिटेशन करणे. प्रत्यक्षात कोणीतरी व्यक्ती गाईड करते आणि त्या अनुरूप, त्या इन्स्ट्रक्शन्स अनुरूप तुम्ही करताय, किंवा युट्यूबवर लावलंय किंवा कुठलं काही कॅसेट सीडी किंवा असे काही वापर केलाय, तर ते करू नका. हा मुद्दा आपण याच्यामध्ये बघितला होता पूर्वी सुद्धा. योगी युंजीत सततम आत्मानं रहस्य स्थित हा एकाकी यत चित्तात्मा निराशीर परिग्रह. एकाकी या शब्दाने आपण तिथे हाच मुद्दा बघितला होता की एकट्यानेच करायचंय जे काही आहे ते, दुसऱ्या कशाचीही किंवा कोणाचीही मदत घ्यायची नाहीये. कारण मग त्यात तो पांगुळगाळा घेण्याची तुम्हाला सवय लागते, कधी परावलंबित्व वाढतं. एकाकी पद्धतीने करताना तुम्हाला वेळ लागेल, पण जे जमेल ते तुम्हाला कायमसाठी जमेल. मग तुमचं परावलंबित नाही, तुला स्वाधीनता राहील. ह्याचा अर्थ योगासंबंधी काही वाचू नये, ऐकू नये असा नाही. कोणाचं ऐकायचं असेल तर ऐकावं, पुस्तकं वाचावी, त्याच्यावरती स्वतंत्रपणे चिंतन करावं, पण प्रत्यक्ष प्रक्रिया करताना स्वतःच्या मनानीच करावं. इतर कुठल्याही साधनांचा हे घेऊ नये, आधार घेऊ नये. आणि समंततः हा अजून एक शब्द राहिला आपला. मनसैवेंद्रिय ग्रामम विनियम्य समंततः. समंततः म्हणजे सर्व बाजूंनी. आता योग प्रक्रियेसाठी ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, शरीर आणि त्याच्या वृत्ती प्रवृत्ती यांना मनानीच नियंत्रण करून शांत स्थिर अशी शरीराची आणि मनाची स्थिती निर्माण करणं, हा पहिला भाग आहे. म्हणजे त्याला पूर्वार्ध म्हणून. हा एकदा साधला की मग पुढची ध्यान प्रक्रिया जो उत्तरार्ध आहे तो चांगला साधेल. आणि समंततः म्हणजे रामसुखदास म्हणतात की मनातून शब्दस्पर्शादी विषयांचं चिंतन होता कामा नये आणि सांसारिक मान, प्रतिष्ठा, आराम ह्याच्याकडेही चित्त आकर्षिलं जाता कामा नये. म्हणजे ध्यानयोग्यांनी इंद्रिय आणि अंतःकरण यांच्या मदतीने प्राकृत म्हणजे प्रकृतीच्या कक्षेत येणाऱ्या सगळ्या पदार्थांशी
संपूर्णपणे आपला संबंध तोडणे म्हणजे समंततः, असं त्यांनी म्हटलं. आता आपण इथे आज थांबूयात. आपली ज्ञानेश्वरी तेवढी राहिली आहे, ती आपण पुढच्या वेळेला करूयात आणि मग पुढचा श्लोक घेऊया. प्रार्थना म्हणूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.